मी परवाच मागणी केली की शिराळा तालुका, वाळवे तालुका, मिरज तालुका, तासगाव, पलूस या भागात जे पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचे हाल झाले आणि नुकसान झालं शेतकऱ्यांचं, तसं आटपाडी, खानापूर, जत, मिरज सर्व दूर पाऊस पडलेला आहे. त्याच्या तातडीने पंचनामे करणं, त्यांना नुकसान भरपाई देणं. आत्ताच मी एक मंत्री महोदय सांगत होते पंचनामे काय ढेकळाचे करायचे का. त्यामुळं पंचनामे करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे उभ्या पिकाचं नुकसान किती झाले. यावेळी असं झालं की पीक निघालेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते वाहून गेलेलं आहे. त्यामुळे शेवटी नुकसान अवकाळी पावसाने जो फटका बसला तो त्या बिचाऱ्या लहान शेतकऱ्याला बसलेलाच आहे. त्यामुळे त्याचाही पंचनामा केला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे पाऊस एवढा झालेला आहे की पंचनाम्यामुळं आता त्यात शेती करणं अशक्य आहे. त्याचेही पंचनामे केले पाहिजेत की शेतकऱ्याचं एक पीक जाणार आहे. त्यामुळं ढेकळाचेच पंचनामे मोकळ्या जागेचे केले पाहिजेत. आता मंत्री महोदय जर म्हणत होते काय ढेकळाचे पंचनामे करायचे का, तर मग आम्ही काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही. महिला आयोगावर प्रचंड दिसते, म्हणजे खालच्या स्तरावरचे काही नाराजी वगैरे नाही, सगळे खुश आहेत. फक्त काम सगळे करत आहेत. आता ते प्रसारमाध्यमात काही बातम्या तयार केलेल्या असतील तर ते पवारसाहेब बघतील ते आणि त्याच्या बाबतीत पवारसाहेब निर्णय घेतीलच. अलमट्टीबाबत दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा दोघं अडचण आमच्या पक्षात कोणती चर्चा नाही आहे. त्यांच्या पक्षात काय चालू असेल तर मला माहीत नाही. तुम्हीच मला ही माहिती देत आहे. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.